ऐकून या ठिकाणी आलो। अरे भाई शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे। जो महाराष्ट्र एका अर्थाने संस्कृतीची परंपरा असणारा, नम्रतेची परंपरा असणारा, त्या महाराष्ट्रामध्ये एखाद्यावर खोटा आरोप करून अटक करायला गेल्यानंतर अर्णव गोसावी म्हणाले की आईचं औषध सोडून मी बाहेर पडतो, तर ते औषध द्यायला दिलं नाही। अशा प्रकारची वीर वागणूक दुश्मनालाही या महाराष्ट्राने कधी दिलेलं नाही। आणि त्यामुळे आजचा दिवस हा काळा दिवस आहे। प्रामुख्याने पत्रकारांना, माध्यमाला मी आव्हान करणार आहे की आज अर्णव गोसावी जातात आहेत, तुम्ही सगळे सुखात आहात, मग तुम्ही त्यांची स्तुती करणारच पत्रकारिता करा, मग काय प्रॉब्लेम येणार। एबीपी माझाच्या कुलकर्णींना बीड जिल्ह्याची अटक झाली, आठवतं ना? अर्णव गोसावी तरी किमान त्यांची प्रकरण बाहेर काढतो, त्यांची मांडणी, प्रत्येकाची एक वेगळी शैली असते, त्यांची मांडणी थोडी आक्रस्ताळी असेल, पण त्या मांडणीचं तुम्ही काही वाकडं करू शकलं नाही। पण मग टीआरपी घोटाळा काढला, त्यात काही सापडलं नाही। 2018 सालची घटना आहे। अर्णव गोसावीच्या पत्नी मला आता सांगत होत्या की 2018 साली अलिबागला आम्ही एक स्टुडिओ डेव्हलप केला, त्या स्टुडिओचं काम आर्किटेक्टने केलं। आमचा अतिशय जवळचा माणूस, कुठलंही काम पूर्ण होत असताना 10% आपण रिझर्व्ह ठेवतो, सगळी कामं एकदा नीट झाली आहेत ना वगैरे अशा अर्थाने, त्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो। एवढी जवळ शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला। न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं की हे आत्महत्या नाही, खून आहे। त्याची जी सुसाईड नोट दाखवली जाते त्याचं अक्षर जुळत नाही आहे। ही फाईल क्लोज झाल्यानंतर आता तुम्ही 3 वर्षांनी ही फाईल ओपन करता का? आता अर्णव गोसावी तुमची जी प्रकरण काढतोय, सोनिया गांधींची काढतोय, राहुल गांधींची काढतोय, उद्धवजींची काढतोय, त्या प्रकरणावर तुम्हाला ऍक्शन घेता येत नाही, कारण तुम्ही अटक करू शकत नाही। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग तुम्ही त्याची फाईल जुनी क्लोज झालेली ओपन करणार? या प्रकारची तानाशाही या महाराष्ट्रात चालू आहे। अहो, इंदिरा गांधींनी पण हा प्रयोग करून पाहिला, तुम्ही तर की झाडती पत्नी आहात, त्याने सुद्धा ह्या देशामध्ये आणीबाणी आणून पाहिली। लोक सहन करत होते, परंतु सहन करताना रस्त्यावर उतरून निदर्शनं करत होते, लाखो लोक जेलमध्ये गेले, पत्रकारिता संपली। इंदिरा गांधी खुश झाली, म्हणाले वा वा वा, सगळा देश ताब्यात घेतला, निवडणुका लागल्या आणि लोकांनी आपल्या मनामधला गुस्सा, आपल्या मनातला राग बाहेर काढला। इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत व्हायला लागलं, सरकार गेलं, मोरारजी देसाईंचं जनता दल सरकार आलं। उद्धवजी होश में आओ, होश में आकर बात करो। ज्या काँग्रेसला खुश करण्यासाठी तुम्ही करतात, तुमच्याबद्दल बोलल्याबद्दल तुम्हाला राग नाहीये, तुम्ही खूप वेल कल्चर्ड आहात, पण दिल्लीहून प्रेशर आलं, पण सोनिया गांधींची प्रकरण यांनी काढली आहे, राहुल गांधींची प्रकरण यांनी काढली आहेत। आणि मग सरकारमध्ये आम्ही राहायचं असेल तर ऍक्शन घ्या, यावर तुम्ही ऍक्शन घेतले। उद्धवजी तुम्ही कुठल्या खालच्या स्तरापर्यंत जाणार आहात? हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तडजोड, लोकांवर अन्याय करण्याच्या बाबतीत तडजोड, तुम्ही किती काळ काँग्रेसचा दबाव सहन करणार आहात? पण हा तुमचा प्रश्न आहे, ती सत्ता तुमची तुम्हाला लखलाभ हो। आम्ही असं म्हटलं की तुम्ही म्हणणार की सत्तेत नाही, काय पोट दुखत नाही, व्यवस्थित विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो, प्रवास करतो, काय आमचं बिघडत नाहीये। सत्ता आमची 95 ते 99 आली आणि 14 ते 19 आली, आम्ही विरोधी पक्षात होतो, पण तुम्ही तुमचं सगळं स्वत्व घालून बसतात आणि आम्ही स्वस्त बसणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत, मुंबईत सुरू आहेत, पुण्यामध्ये सुरू आहेत। जोपर्यंत अर्णव गोसावी बाहेर पडणार नाही तोपर्यंत संघर्ष चालू आहे। हा अर्णव गोसावींसाठीचा संघर्ष नाहीये, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आहे, हा न्यायासाठीचा संघर्ष आहे। आणि आपण म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सुखवतो। जर अर्णव गोसावीच्या निमित्ताने तुम्ही पत्रकार शांत बसलात तर गृहीत धरून चला की उद्या कोणतरी अर्णव गोसावी आतमध्ये जाणार आहे। आणि म्हणून सोनिया गांधीला, राहुल गांधीला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की एका तर राज्यामध्ये 44 आमदारांच्या साहाय्याने इतके कटपुतली सरकार उद्धवजींना नाचवण्याचं काही कारण नाही, आणि उद्धवजीने सुद्धा कटपुतली सरकार नाचण्याचं काही कारण नाही। अर्णव गोसावीची सुटका झाली पाहिजे। जी फाईल बंद झाली ती फाईल कशामुळे तुम्ही ओपन केली हे समोर आलं पाहिजे। सुसाईड नोटची जे अक्षर आहे ते जुळलं की नाही जुळलं लोकांच्या समोर आलं पाहिजे की दडपशाही चालणार नाही, हा महाराष्ट्र आहे। भारत माता की